प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अरे आम्ही तुम्हाला सत्ता मागत नाही, आम्ही तुम्हाला धन दौलत मागत नाही, आम्ही तुमची खुर्ची तुम्हाला मागत नाही. आम्ही फक्त मान आणि सन्मानानं जगण्याचे अधिकार मागतो. आम्हाला जगू द्या, हा देश आमचा आहे. ह्या भारताची घटना ज्या महामानवानं लिहिली, ज्या महामानवानं भारताचे संविधान निर्माण केलं, त्या महामानवाचे आम्ही वंशज आहोत. आम्हाला जगू द्या, एवढंच आमची मागणी आहे. तरी सुद्धा जागोजागी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्यावरती अन्याय अत्याचार होतोय. किड्या मुंग्यांसारखं आम्हाला रगडलं जातंय. अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा मजबूत कवच कुंडल आम्हाला असताना देखील आमच्यावरती अन्याय अत्याचार होतोय. काल परवा त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुशील कुमार शिंदे आहेत कुठं तुम्ही? तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रणितीताई खासदार आहात ना तुम्ही? तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तो कोणतं उमरे वेळापूर नावाचं गाव आहे माळशिरसमध्ये. त्या माळशिरसचा आमदार राम सातपुते कुठं आहे? राम सातपुतेजी, तुमच्या मतदारसंघात माळशिरसमध्ये ज्या जनतेच्या मतांवर तुम्ही निवडून आला, त्या माळशिरसमध्ये उमरे वेळापूर नावाच्या गावात आमच्या एका भगिनीवरती तिथला तो हरिदास रघुनाथ भोसले नावाचा नीच जातीवादी, माजलेला जातीवादी तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो आणि तिनं नकार दिल्याच्या नंतर तिला रस्त्यामध्ये भर रस्त्यात बेदम मारहाण करतो. काठीने तिला चिखलात तुडवतो. व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, बघताय ना तुम्ही. राम सातपुतेजी, तुम्ही त्या माळशिरसचे आमदार आहात. फक्त मतांसाठी आमच्याकडे येऊ नका. आमच्यावर होणारे अन्याय अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी, अन्याय अत्याचाराचे निर्दालन करण्यासाठी देखील तुम्ही पुढे या. आमच्या माय बहिणींच्या इब्रती राखण्यासाठी तुम्ही पुढे या. प्रणितीताई, तुम्ही खासदार आहात, त्या सोलापूरच्या महिला आहात. बाबासाहेबांच्या जीवावर तुम्ही बनल्यात खासदार. तुमचे वडील मंत्री बनले आतापर्यंत, त्याची जाणीव ठेवा. त्या बाबासाहेबांच्या लेकीवरती, ह्या भारतीय लेकीवरती अन्याय अत्याचार होताना तुम्ही गप्प राहू नका. तिथले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना सूचना द्या. अॅट्रॉसिटी ऍक्ट लावलाय त्या भोसलेवरती, त्याला कडक शिक्षा होईल याची तरतूद करायला लावा पोलीस अधीक्षकांना. महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे. जातीवादानं थैमान घातलेलं आहे. लेकीवाळी सुरक्षित नाही असं खेदानं म्हणायची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर जे कोणी भोसले वगैरे जे कोणी आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वरजी कांबळे यांनी मागणी केलेली आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडण्यात येईल, संवैधानिक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि उत्तरेश्वरजी कांबळे यांनी दिलेला आहे. या इशाऱ्याची गंभीर नोंद घेत कायद्यानं आपलं काम करावं आणि जो कोणी गुन्हेगार भामटा आहे त्याच्यावरती कठोरती कारवाई करावी. आमच्या त्या लेकीला न्याय मिळवून द्यावा आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे हे दाखवून द्यावं, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.